आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। सासूबाई, म्या पेटू का? लाकडं वली तर नसतील ना? काय लिहिले लेकरा, आपल्याला सवय हाय ना? बघ पेटली की नाही? पहा ना, मी सांगितलं होतं काकूजीले। आज शुभ योग आहे ना? बाळ सावकाराचं दर्शन झालं। पण मी रागावली आहे तुमच्यावर तर। हक आहे ना तुमचा? काकूजी, कावेरी मला सांगतच आली ना का दोघी बी सतत कामच करत राहते। हाव ना, इथली मेहनत कायले? वाड्यात नोकर चाकर कमी आहेत का? संकोच वाटते ना आम्हाला। अतिथी आहे ना तुम्ही। हो, मी हात जोडतो। असं कायले करता धाकले सावकार? भंकट म्हणा ना मले। नाही, असं एकेरी कसं बोलणार मालक? पण काकूजी, तुमची इथली माया पाहूनच मनाला शांती भेटते। पण तुम्ही बी आम्हाला हे समजून घ्या ना, हे काम करणं अंगवळणी रुळलंय आमच्या। कामाची सवय रुळली आहे हाडीमाशी। पण काकूजी, सासूबाईने पाहिलं तर मला म्या सांगेन ना मालकीन बाईले, तुम्ही त्रास नका करून घ्या। ओल्या बाळंटीन हाय, कशाला लेकराला घेऊन वाऱ्यावर येता? पण काकूजी, मला वाटते स्वतःच घर समजून करून राहिलो ना। हो ना सुनबाई? होय ना, कामात राहिलं का मन पण कसं गुंतून राहतंय आणि मदत पण होते। मी घासते ना भांडी। अलग होय तू, अलग होय। म्या घासते। हात बघू तुझे। बघ, लई मऊ नाजूक गोरेपान हात आहेत। चिचा आणि रांगोळीनं हात कडक होतेत। म्या घासते भांडी। मालक, लई कडकडीत तापलंय बघा पाणी। तुम्हाला काढून देऊ का आंघोळीला? अव्वा, काकूजी, मी तुमची सेवा करायला पाहिजे का तुम्ही माई? नाही, तुम्ही आश्रय दिला, सन्मान दिला, आमच्या यांच्या प्रामाणिकपणाचं चीज झालं। सत्पुरुष आहेत ना शेगावात? हो, साक्षात शंभो महादेव आहेत ना, सद्गुरु श्री गजानन महाराज। बाय, महाराजांच्या चरणावर डोकं ठेवायचं आहे। लई इच्छा आहे बघा। जमते ना मग? मी स्वतः घेऊन जाईन तुम्हाला। गणगण गणात बोते। गण गण गणात पूते, गण गण गणात पूते। महाराज, तुम्ही तर आज लई आनंदात दिसून राहिले ना? हो का? हो ना। कोणी येते का घरात? बाप्पा, जानकी काकू येऊन राहिली का? शंभू हर हर। मला जानकी काकूच्या बाळासंग खेळायचं आहे ना? येते का जानकी काकू? का दुसरं कोणी येते? किती प्रश्न विचारशील लेकरा? तो तोंड दुखत नाही का? शांत बस ना। बसली म्या। आता तर सांगा ना। खारुताई, तुले सबुरीच नाही ना? समजते ना हळूहळू? तुझ्यासाठी मैत्रीण आणणार आहो म्या। हो, मजाच येते मग। गणा गणा गणात बोलते। महाराज लाकडं आणल्याची आणि मगाशी का नाही म्या कोटा बी साफ करून घेतला तिथं मागचा।
अजून काही काम असेल तर सांगा जी महाराज. गण गण गणात बोलते. महाराज पाणी आणलं जी. बात करा. जी तू पाणी काय आणलं लेकरा? महाराज चंदूभाऊ लाकडं आणून राहिले तर मले काही तर काम करा लागते ना. पण त्या पाण्याचा काही उपयोगच नाही ना काऊन काऊन उपयोग नाही? लेकरा. सोवळ ओवळ कडक राहते. घरात येणारी माणसं लय मोठी कर्मठ आहेत. बात करा. जी जी महाराज तुझ्यावर तर जिम्मेदारी आहे. सांगा ना का करा लागते. लेकरा घरी येणाऱ्या माणसांवर तर तुले लक्ष द्या लागते. त्याला काय हवं नको ते पाहायला लागते. तुले आणि खारुताईले मोठी जबाबदारी दिलेली आहे म्या. हो जमते. पण राहायला कोण येणार आहे. हे समजते ना नंतर. हो ना महाराज. गण गण गणात बोते. गण गण गणात बोत. नारायणी, ए नारायणी, काय म्याव म्याव करून राहिले सावकार. वाघासारखा आवाज द्या ना भाऊजी ना भाऊजी. हा अबे तका भेटतो का मी? ए नारायणी, हा हा नारायणी, हा. अबे बहिरी झाली का तू? बाप्पा मोठी बेअदब करून राहिले. माई साहेब बोलाले काटे रुतत जिभेले. कालिंदी पाय बरं कोण हाय आणि काय काम हाय. आणि ओसरीवरतच बसव. पांढरे सावकार लिंग मांग पांढरे, तुले असा बुकल बुकल बुकलीन ना की तुले 7 जन्म नाही 14 जन्म लक्षात राहील. बायकांवर तर मर्दुमकी दाखवण्याची हौसच आहे तुम्हाला. तुम्हाला थोबाडलं धक्के मारून बाहेर काढलं पण लाजच इकून राहिले न तुम्ही. नारायणी, माई साहेब बोला. कायले मिशा वाढवता. चेहऱ्याले भार शोभत नाही तुम्हाला. पुरुषाचं पुरुषत्व कर्तृत्वात राहते मिशात नाही. तुम्हाला का खेळ वाटला समजा. तुमच्या मनाले वाटलं तेव्हा ओळख दाखवा, वाटलं तेव्हा झिडका रान. मतलब संपल्यावर पाठ फिरवणारे आहात तुम्ही. स्वतःले समजता कोण तुम्ही. माये कपडे मा सामान त्याची ती जागा आहे ओसरीत. ही पद्धत राहते का? सुसंस्कृत घराण्यात जन्म घेतलेल्यांची हीच पद्धत राहते. आणि तुमच्या वाणी म्या असभ्यपणे वागायला लागली का नाही त्या शेगावात तुमची सावली बी यायले घाबरल. आणि पुन्हा वाड्यात पाय ठेवायचा नाही. आणि दमदाटी कोणाला करता. पायरी परमानं वागा. सावकार हे तर लय होऊन राहिलं आता. सावकार लय होऊन राहिलं हे. अजून व्हायचं आहे. पांडोबा अजून तुले कशात गोवलं नाही. पण येळीच सावध व्हा. कायले भैताडावानी मंदी मंदी बोलता. इकून तिकून सारखंच ना. आणि सांगितलं ते ध्यानात ठेवा. वाड्यात पाय ठेवायचा नाही. चला बाहेर वा. आणि पुन्हा जर पद्माले हात लावा ना तर कोतवालजीले बोलवून तुमचे वाले हात कलम कराले लावीन. चला बाहेर वा. निघा बाहेर.
संकट आपल्या घराण्याच्या नावलौकिकाले ना वाडवडिलांच्या पुण्याला जपा लागते. आणि तुला सांगू का, चिंतामणीराव फक्त मुनीम नव्हते का आपले, माझ्यासाठी नाही ते त्र्यंबकरावासारखेच होते, भावाप्रमाणे. हो, आज जयवंतानं मी गेलो होतो महाराजाच्या दर्शनाला. आणि महाराजांच्या सल्ल्याने आम्ही एक निर्णय घेतला आहे. मग तर योग्यच असेल ना. इंदू काकूजी लय प्रेमळ आहे. बाबूजी सकाळपासून दोघी बी सतत कामच करत राहतात ना. ज्ञान कावेरीनं हात जोडून समजावलं. अरे कामाची सवय आहे त्याला आणि संस्कार आहे ते ना. इंदुताई प्रेमळ आहेत पण शिस्तीच्या, आणि हा त्यांचा चांगुलपणा आहे. त्या विचार करत असतील का बुवा नुसतं कसं राहा, कामात मदत करा, नाही का. हो, पण गरजच नाही ना माय. स्वभाव राहते ना. आणि पाहिलं ना इंदुताई त्यांच्या सुनेले कसं प्रेमानं ठेवते. महाराज का म्हणाले? आम्ही जे ठरवलं होतं तेच बोलले ना महाराज. हाव ना, श्रीकाल ज्ञानी राहते सद्गुरु मौली. हो, आता ठरलं का इंदुमती वहिनी आणि सुलक्षणा सुनबाई यायला दोघीले साठीच्या वाड्यात ठेवायचं. हा, अल्लग सल्लग राहतील तर पूजा पाठ सोबळं ववळं समजायला काही अडकाटीच नाही ना. का तर म्या बोलून घेते इंदुताईंची. हा, आता का नाही काय त्याला चीज वस्तू लागते ते वरच्या वर त्याला धाडा लागन. हो, इथं लय छान झालं ना. हो. आणि समधी व्यवस्था माझ्याकडे लागली. महाराजांची कृपा आहे ना, मग काही कमी पडूच देणार नाही. गण गण गणात होते. गण गण गणात होते. पांड्या मला सांग, पद्मा कोणाची? विचारून सांगतो सावकार. अबे लाता खायला जन्माला आला का बे तू? अबे माही आहे ना पद्मा. पण सावकार नाही बोली पद्मा म्हणून सण्यानी जमाना झाला तुम्हाला आता. अबे पण तरी माहीच आहे ना पद्मा. मी तिचा हात धरला तर ह्या नारायणीच्या पोटात कायले दुखते? हो ना, कालीन दिले पण म्हणे जमत नसेल ना तू आणि पांडोबा घरला जा म्हणे. मोठी तालेवार समजते ना नारायणी स्वतःले. तुला सांगतो, बुवाकडनं ही पण करणी चिटूक शिकली बाप्पा. हो ना सावकार. कसा जाळ्यात धरला पद्माले. अहो हे समजे त्या भुवाची करणी आहे सावकार. अहो शेगावचा वाघोबा स्वतःच्याच वाड्याच्या ओसरीमध्ये फेकला त्याने. हो, पार पार कणाच मोडला जी तुमच्यावाला. दुर्दैव दुर्दैव म्हणते ना ते हेच सावकार. मातीचाच वाघ झाला तुमच्यावाला. असा कसा मातीचा वाघ होईन बा? मे दोघीवर तर लक्ष ठेवजो. कुठे जातेत, कोणाला भेटतेत समज. हो 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 हो. दोघी कुठवर लपतीन त्या बुवाच्या मांग. नारायणीले तर सोडतच नाही, पण त्या पद्माले तिच्या बाळाले त्याईले पण सोडत नाही. या इंदुमती ताई या. बाबा, वहिनी खालता कायले बसता? अहो खाली कायले बसता? बैठकीवर तर बसा ना इंदुताई. सुलक्षणा. मालक, तुमचा अनादर झाला असेल तर क्षमा करा, पण दुर्दैवाने आम्हाला काही गोष्टी पाळाव्या लागतं ना. आम्ही सोळे आहोत, इदवा आहोत. इंदुताई, हे बघा मालकीनबाई, सूर्यप्रकाशावानी फटफटीत पांढरी कपाळ आहेत आमची. लपवण्यासारखं काही नाही ना. आणि सोळ्या स्त्रीले सुख ऐश्वर्य आराम वर्ज्य आहे. कुणी काय बी म्हणो, पण ज्या समाजात राहतो त्याचे काही नियम पाळावे लागते ना. रूढी परंपरा पाळावे लागते. वहिनीजी थोडस बोलायचं होतं. जी. पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतःला परका समजू नका. काऊन का चिंतामणीराव आम्हाला भावासारखे होते. हो ना.
त्यामुळं का नाही तुमची सुख दुःख आमचीच आहे का नाही. आणि तुम्ही आमच्या कुटुंबातल्याच आहात ना. स्वतःला का नाही तुम्ही निराधार आश्रित समजू नका. आणि तुमचा हक्क आहे आमच्यावर आणि आमचा तुमच्यावर. बहिणीजी, सद्गुरू श्री गजानन महाराजाच्या सल्ल्यानं आम्ही असा निर्णय घेतलाय. आपल्या वाड्याच्या बाजूलाच का नाही एक छान टुमदार वाडा आहे, प्रशस्त आहे आणि वाड्यात का नाही गायी बी आहे. हाव ना. आणि मोठी शांत जागा आहे. तुमची पूजा पाठ सोवळं ओवळं समद अखंड राहील. हो आणि काकूजी समधी व्यवस्था म्या करतो जी. चीज वस्तू तेल तूप धान्य धुन्य कशाचीच कमतरता पडणार नाही. अर्थात निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. हा वाडा बी तुमचा आहे, घर बी तुमचं आहे आणि तो वाडा बी तुमचाच आहे. मालक, मंदिरातला पोथी पुराणातला देव तर मी पाहिला नाही, पण माणसात देव दिसते म्हणते तो मी तुमच्या रूपात पाहिला. आजी, आडा मासाच्या माणसाला तुम्ही काय माझ्यासाठी तुम्ही देवच आहात ना. आणि साक्षात सद्गुरू महाराजांनी जे सुचवलं ते आम्हाला कायले मान्य नसेल. लई कृपा झाली जी, लई मोठ्या मनाचे हात जे. गुरु आज्ञा शिरसा वंद्य. छान झालं. मालक, तुम्ही लय उपकार केले, पण आम्ही बी थोडा विचार केलाय. म्हणजे स्वतः काहीतरी काम करायला हवं ना. मोर्शिले असताना तिखट हळद शिक काही करून विकायची. बहिणीजी, तुमच्या मनाला जसं पटलं तसं करा. हो, आणि काही बी गरज वाटली ना तर संकोच न बाळगता मला सांगा. हाव ना. लय उपकार झाली जी. गण गण गणात बोधे. कुंभारासमोर पडलेल्या मातीला हे ठाऊक नसते का त्या मातीतून कोणता आकार घडणार आहे ते. तसंच माणसाच्या आयुष्याचं राहते राजे हो. कुंभार म्हणजे ब्रह्मांड नायक. माणसाच्या आयुष्याला काय आकार देणार आहे ते त्या ब्रह्मांड नायकालाच ठाऊक राहते. वास्तू देवतेची पुण्याई राहते राजे हो. इंदुमती, लल्लाटावरच्या सूक्ष्म भाग्यरेषा वाचण्याची शक्ती वास्तूत राहते. साठींच्या वास्तूत सासू सून राहिले येणार आणि नव्या अध्यायाची सुरुवात होणार. गण गण गणात भूते. मगापासून पाहू राहिला तुला काय झालं? साहेब, तुमचा पाठलाग करू राहिला. चंदू भाऊ, तसं सावकाराच्या माणसाचा असं पाखुट धरतं का कोणी? पांड्या, सारखं सांग, पाठलाग काय करू राहिला? आता मग सावकारीन बाई वाड्याच्या बाहेर पडला तर मग आमची जबाबदारी राहते ना. मग संरक्षण करा लागते. मालकीन बाई आहे ना. अबे, ही पद्धत राहते का संरक्षण करायची? खरं बोलून राहिले चंदू भाऊ. संरक्षण करणारे समोर राहते आणि पाठीत वार करणारे असे लपूचपू पाठलाग करते. गावातल्या लोकांना समजलं ना ते एक आड जाग्यावर राहणार आहे तुमचं. काही महाराजांच्या शिष्य आहे, माझ्या गुरु भगिनी आहेत. अबे, तुझे तर आता सोडून जाऊ दे ना भाऊ, मेलेल्याले का महाराज. जाऊ दे. काही साहेब, तुम्ही काळजी घ्या. गण गण गणात बोलते. गण गण गणात बोलते. काय झालं लेकरा? महाराज, आई गुरु माऊली. उठ लेकरा, उठ.
महाराज, ते समज भयानक होत जी. असा हल्ला तर वैरीच करू शकते ना. लेकरा, जेव्हा धर्मनिष्ठ कर्तव्यनिष्ठ माणसं शस्त्र उपसतेत, तेव्हा अधर्मी कुकर्मी माणसं कापरावानी खाक होते. लेकरा, सत्याची तलवार ही महिषासुराचा वध करायले सदैव जागृत राहते. महाराज, तुमची कृपा आहे जी. म्या आणि महाबाळ. माईच्या धैर्यानं वाचलं. हो जी, आईसाहेबांच्या रूपात आईच भेटली जी. माईची साथ सोडू नको लेकरा. कुकर्मी राक्षसी वृत्तीपासून सावध राहा लेकरा. पण सावकाराला कसं काळीज नाही? अशा माणसाले तू विचार सोडून दे ना. हट्टीपणा बरा नाही लेकरा. ही दिली की टाळता येत नाही. गण गण गणात भूते. जी. तुली संकल्प पुरा करायचा आहे ना. एक गोष्ट ध्यानात ठेव लेकरा. प्रेम करायली समोरच्या माणसाची तशी योग्यता लागते. गण गण गणात भूते. पंकज, हो? माय मनात का नाही एक विचार येऊन राहिला. साजराच विचार असेल ना, सांगा. दामाजी, तुमची सोय काय नाही, मी शेगावतच करून देतो. हो, एखादा वाडा गिडा पाहून देतो. मग काही दिवसांना नवीन वाडा बांधतो आपण. आणि 15 एकर का नाही तुम्हाला शेती बी देऊन दे. तुम्ही येतच धंदा सुरू करा. भांडवल बी देतो ना तुम्हाला मी. इथं मस्त काम जमते ना. का म्हणता जिजाजी? अहो, चांगलंच सांगून राहिले ना बाबूजी. आई कोण म्हणते? बाबूजी, मी हात जोडून सुन्याने एक विनंती करतो. बोला ना. आपण आता इथं विचार विनिमय करायलाच बसलो आहे का नाही. बोला. सुंदराले सांगा शांत राहा. मायावर थोडा विश्वास ठेव. लई ठोकरा खाल्ल्या पण महाराजांच्या कृपेने सावरलो. तर हे संधी मी सोडतच नाही. व्यसन सुटलं त्याचा तर संबंधच नाही ना. पण मेहनतीला म्या घाबरत नाही. बाबूजी, मायावर विश्वास ठेवा. मी आहे ना हिरोड्याला जातो आणि आमचा पिढीचा धंदा धान्य विकण्याचा तो पुन्हा सुरू करतो. असा काही जम बसवतो ना बाबूजी. सद्गुरू गजानन महाराजांची कृपा तर आहेच ना जी. बाबूजी, तुम्ही मदत करानच, यात वादच नाही. पण आम्हाला समजा ऐतं भेटलं तर माझ्या स्वतःवरचा विश्वास राहणार नाही जी. आम्हाची मी काय म्हणतो, बाबूजी, माझी दृष्टी आली. आता व्यसन तर मी ढुंकून बघणारच नाही. पण मला संधी तर द्या. मी असा खंबीर उभा राहतो ना. आजच आम्ही दोघं बी जातो. महाराजांचे आशीर्वाद घेतो. गणगण गणात बोधी. दामाजी, आम्हाला का नाही तुमचं म्हणणं पटलं. हो, आणि खरं सांगू, अभिमान बी वाटून राहिला. हो ना. आणि महाराजांच्या आशीर्वादानं समज शुभ होते. हो. आणि जिजाजी, आम्ही समदे तुमच्या सोबतच आहोत. गणगण गणात बोधी. गण गण गणात बोती. शुभम भवतु. माई साहेब, घोड्या काढणारा बाळकृष्ण यशोदेली बघून असाच घाबराचा ना. आईच आहे ना माई. यशोदा, आई साहेब सरस्वतीच आहेत. गण गण गणात भूते. अशी धिंगाणा घालते का नाही ही पोरगी, काय विचाराच नको माऊली. लय लय जिद्दी, लय हट्टी आहे. हिले समजावता का नाही मा रक्त साठते बो. धरू का तू हा कान, का घालू एखादा धपाटा?
मले न सांगता वाड्याबाहेर कायले पडते बाई. आईसाहेब ते मी असं कायले करते लेकरा? ऐकतच नाही ना महाराज. हिच्या डोळ्याची आणि बुद्धीची कवाड कधी उघडणारच नाही. नवरा नवराच करत राहते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. महानवरा नाही का सावकार, पण माणूस म्हणण्याच्या लायकीच तरी आहे का त्यो? कधी जाळाले बघते, कधी हल्ला करते, तरी कशी समज येत नाही तुले? पद्मे, थोरल्या बहिणीचं ऐकावं ना लेकरा. ऐकतच नाही ना. कधी बी घात करल सावकार, पण हिले घ्या. लेकराची काळजी कायले करते पद्मा. महाराज, म्या सांगन जगाले, काही भैताड सवत आहे माय, आणि लेकरू लेकरू माह आहे. आई साहेब, गण गण गणात भूते. लेकिनो हेच पाहायचं होतं ना आम्हाले, म्हणून तुम्हाला इथं येणं पडलं ना. श्री गुरुदेव दत्त. ब्रह्मांड नायकाची लीला राहते. आता दोघी एक झाल्या, हे उत्तम झालं ना. संकल्पाले दृढता आणि शक्तीले धैर्य भेटलं. तुम्हा दोघींचा संकल्प पूर्ण होणार हे निश्चित. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. ताईसाहेब, भाऊजी ना भाऊजी. कुठे गेला होता? ताई साहेब कायले म्हणता? माई साहेब म्हणत होत कालिंदी साहेबच निघाल्या. लई लई उड्या मारून राहिला ना तुम्ही दीड पायावर. कालिंदी आज का नाही आखरी बार इज्जतीत सांगून राहिले तुम्हाला. मग नंतर बोला नको का बुवा म्या सांगितलंच नाही म्हणून. कालिंदी ही पद्धत राहते का सांगायची? तुम्हाला आणि तुमच्या मालकाले सिद्धी भाषा कळतच नाही ना. मार शिव्या खाण्याची आदतच राहते तुम्हाला. माई साहेब आणि ताई साहेब लई चांगले आहेत, प्रेमळ आहेत, पण तुमचा चक्रम सावकार त्याले काय बी करू दे, पण जर त्याले साथ दिली तर म्या इसरून जाईन हे सोंग महान नवरा आहे म्हणून. कालिंदी मला सोड सोड कालिंदी, तू सोडून तर पाय तू. अशी बुक्की मारी ना का नाकपट चेपट करीन तुमचं. अशी कशी मारशील? दीड दमडीची बाई तो. हा, कायले लंबे लंबे हाकते. हेच म्हणून राहिलो मी. म्हणून बाई माणूस आहे, कायले शक्ती दावा. अरे जिथल्या तिथे ठेचा लागतं ना. आम्हाला टक्कर देते. कोण वाढलं का? सावकाराने तुमच्या समोर तुमच्या बायकोवरचा हा हात उचलते. हा ना त्याले. बापा, कोणाला मार म्हणून राहिली तू? सावकाराले मारा ना. बुक्की मारा ना त्याले. सावकार, हा तुमचं बुजगावलं. मायावरचा हात उचलला, आज तुम्हाला माफ केलं. मीठ खाल्लाय ना तुमचं वाला, पण परत हात उचलताना विचार करा सावकार. आणि एक ध्यानात ठेवा, मले पण थोतरीत हाणता येते, इकून तिकून सारखच.
जिथे सख्खे रक्ताचे नातेवाईक अडगळीत टाकते तिथे तुमच्या आणि देव माणसं भेटते. असं बोला नको इंदुते. लालाजी कर्तव्यात चुकणार नाही. विशाल वाड्यावानी विशाल मन हायचे तुमचं. आमचे हे मले म्हणायचे. आमचे थोरले मालक राजा माणूस. तसाच अनुभव आला जी. आभाळाच्या मायेचीच आहे ना बाबूजी. अन भाऊच मानत होते ना चिंतामणी रावजीले. बोलणं न करणं लई फरक असते ना मालकीनबाई. या लाल वस्त्राच्या वटीत अनुभवांचे लई गोट्या जमा झाले. पण प्रत्येक गोटा जखमच देऊन गेला. पण मला हे म्हणायचे आजारानं लई खंगले होते. पण म्हणायचे आता आधार फक्त भवानी शेठजींचा. इंदुताई तुम्ही हक्कानं आला तर आम्हाला बी बरं वाटलं ना. हो ना, सद्गुरु गजानन महाराजांनी बुद्धी दिली ना. हो ना सुनबाई. जी पूर्ण वराडात ख्याती आहे ना जी सत्पुरुषाची. मन आणि डोळे लई सुचले दर्शन आले. गण गण गणात भूते. अगरवाल घराण्यावर लई कृपा आहे महाराजांची. हो ना, धाकले मालक लई सालस तेजपुंज. शांत संयमी. आणि सुनबाई पण शोभते धाकले मालकाले. मला तर लई आवडली सुलक्षणा. सुंदर आहे पण लई अबोल आहे. दुर्दैवाच्या झंझावातानं दातखीड बसते ना धाकली मालकीनबाई. दैव रुसलं की नंदनवनाचं पार वाळवंट होऊन जात. मैसून लई गुणाची. सोनचाफ्यावानी दरवळायची समधीकडं. दुर्दैवाचा एक रेला आला आणि निर्माल्यावानी सुकून गेली. निघायला हवं ना जी. हो, हे पोचले ना जागेवर तर. आणि गडी माणसं सामान घेऊन तयारच आहे. हो ना, अन छान टुमदार वाडा आहे. पूजापाठ देवधर्म लय झाले त्या वाड्यात. आणि काही कमी जास्त राहिलं तर कळवा. समधी चोक्कस व्यवस्था राहील. मला बहीणच समजा. मला तर सुलक्षणाला जाऊ द्यावंसच नाही वाटून राहिलं. असं वाटून राहिलं का धाकली बहीणच आली ना माई. सुलक्षणा मनातलं बोलत जा माझ्याजवळ. बहिणी जाऊ ना आपण. गुरु कुंभार शिष्य कुंभ है, घड़ी घड़ी काहे खोज, अंदर हाथ सहार दे, बाहर मारे चोट कबीरा, बाहर मारे चोट. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. महाराज गण गण गणात भूते. शुभम भवतु. महाराज तुमच्या आशीर्वादाने समजा शुभ झालं जी. मलाही वाईट वागले. मला क्षमा करा जी. संकटाने सैरभैर झाले होते म्या. तुम्हाला पण लई वाईट बोलली. मला लई लाज वाटून राहिली महाराज. मला क्षमा करा. गण गण गणात भूते. बद्रीनाथची श्रद्धा फळाले आली लिकरा. लाला जयवंतानं बंकटच्या प्रार्थना कामी आल्या. गुरु अन शिष्य म्हणजे कुंभार अन माती राहते.
नाकार देणं कामच आहे ना आमचं. ब्रह्मांड नायकाचे चाकर हवा आम्ही. सन्मार्ग दाखवतो ना. अशीच कृपा असू द्याजी महाराज. आम्हाला तू म्हणणं पटलं ना लेकरा. आता तुले स्वतःचा पिढीचा धंदा सुरू करायला लागते. प्रामाणिकपणे मेहनत करायची तयारी असन आणि जिद्द असन तर यश भेटते ना लेकरा. गण गण गणात भूते. हो जी. लाला म्हणजे राजा माणूस आणि बंकट म्हणजे निरागस माणूस. यांची सोबत राहिली तर जम बसते ना तिरोड्यात. समद शुभ होते लेकरा. आता कसं बोलावं? व्यसनी माणसावर तर विश्वास कसा ठेवावा? यायले पुन्हा व्यसनाने धरलं तर नवऱ्यावर तर नाही तर कोणावर तर विश्वास ठेवशील लेकरा. सुंदराजीची शंकांची आणि अविश्वासाची मुळं आता रुजू देऊ नको. उपटून फेकून दे ना. कोणी आहे तुझा नवरा त्याला विश्वासानं साथ दे. तुम्हाला कल्पना नाही पण अगरवालांची पुण्याई तुमच्या आयुष्याचं सोनं करत. त्या बद्री तुला भेटायला माणूस येऊन राहिला ना. समद शुभ होते. गण गण गणात भूते. जागा सामान आतमध्ये ठेव एका कोपऱ्यात. काकूजी कसा वाटला वाडा? अल्लग सल्लगच आहे ना. लई छान आहे. टुमदार दिसून राहिला ना. त्र्यंबक काकाजी राहायचं नाही इथं. पूजा पाठ कुळाचार होतच होते वाड्यात. प्रसन्न दिसून राहिली वास्तू. आत या ना. चला. माई निष्पाप निरागस लेक आली. सुलक्षणा वास्तू देवता बी तू स्वागत करून राहिलं लेकरा. शुभम भवतु. गण गण गणात भूते. शिव हर हर महादेव.
गण गण गणात भूते. गण गण गणात बोते. आई गुरु माऊली महाराज, कशी लहानशी अल्लड निष्पाप आहे सुलक्षणा. अशा निरागस मुलीनं वैवाहिक जीवन अनुभवलं नाही. तिच्या नशिबात हे दुःख यातना देणारं इद्वय पण कायले दिलं. पंकज, जेव्हा वाद स्वतःली जाळून घेते तेव्हा प्रकाश पडते का नाही. जमिनीतले मोठे पत्थर मेहनतीनं तोडा लागते, तेव्हा पाण्याचे निर्मळ झरे भेटतेत ना. प्रारब्ध राहते. फुला फुलातून मकरंद गोळा करतेत मधमाशा, तेव्हा साजर मध भेटते का नाही. जीवनाचा बी असाच प्रवास राहते पंकज. कठीण दगडातून सुंदर सुबक मूर्ती आकार घेते, पण दगडाले छिन्नी हातोडीचे घाव सहन करायचे लागते. ब्रह्मांड नायकावरती विश्वास ठेवली करा. सुलक्षणेच्या निरागस निष्पापतेली घडवणारा शंभू महादेव अलौकिक कृपा करत. तुमची लीला अगाध आहे जी महाराज. गण गण गणात बोते. कसा वाटला लहानचा वाडा, रांगोळी आणि गोठा? भाऊजी, मला तर लई लई प्रसन्न वाटून राहिलं इथं. पवित्र वाटतं इथं. मला तर भूलच पडली ह्या वास्तूची दादासाहेब. क्षमा करा जी. दादासाहेब बोलले मी. चालेल ना? काऊन नाही चालणार? तू बहीणच आहेस माई. तुला जे साजरं वाटत ना ते मान. लेकरा, लेकरा, आपण विधवा आहोत, सोहळ्या आहोत. आजूबाजूले माणसं राहतेत ना. आपण ओसरी अंगणात जादा वेळ थांबायला नको. आपला वावर परसदारीच राहिले हवा. चाल माय. ठाकरे मालक, तुम्ही बी याच. चाल. गण गण गणात भूते. आई गुरु माऊली, समद्या प्रश्नांची उत्तर विचारण्याची घाई करू नको लेकरा. समद शुभ होते. भाऊजी, आता इंदूच्या मदतीले भास्करानं यमुना येते. आम्ही त्यांच्यावरती जिम्मेदारी दिली आहे. शंभू महादेवावरच्या भक्तीच्या धाग्याचं टोक हातात ठेव. विचारांचा गुंता झाला तरी बी सोडवता येईल. आम्ही हाव ना. जा लेकरा, आज जा. जशी आज्ञेची महाराज. शुभम भवतु. गण गण गणात भूते.